मंडळी, आज 10वीचा निकाल लागला। आता शाळेतली पोरं कॉलेजला जाणार। शालेय शिक्षणातून पुढे कॉलेजला प्रवेश घ्यायचा म्हटलं तर 10वीचा निकाल हा त्यासाठीचं प्रवेशद्वार समजला जातो। आणि आज महाराष्ट्र शिक्षण मंडळानं 10वीचा निकाल जाहीर केला आणि हा महाराष्ट्राचा जो एकूण निकाल आहे तो 94.10% लागलेला आहे। आणि या 10वीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील 9 विभागामधून तब्बल 15 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले होते आणि 14 लाखाहून अधिक विद्यार्थी आज या निकालामध्ये उत्तीर्ण झाल्याचं आपल्याला दिसून येते। या निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारलेली आहे। कोकण विभागाचा निकाल 98.82% लागलेला आहे। तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा आहे जो 90.78% लागल्याचं आपल्याला दिसून येते। अपेक्षेप्रमाणे या 10वीच्या निकालामध्ये सुद्धा मुलींनी बाजी मारल्याचं आपल्याला दिसून येते। मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी आहे 96.14%, तर मुलांची टक्केवारी आहे 92.31% आणि मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा जवळपास 3.83% जास्त असल्याचं आपल्याला दिसून येते। मंडळी, हा 10वीचा आज निकाल जाहीर झालेला आहे आणि आता विद्यार्थ्यांना 11वीच्या प्रवेशाचे वेध लागताना आपल्याला दिसून येतील। मात्र 11वीच्या प्रवेश प्रक्रियेच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। हे महाराष्ट्र शासनाचे नेमके निर्णय काय आहेत, 11वीची प्रवेश प्रक्रिया नेमकी कोणत्या पद्धतीने होणार आहे, या संदर्भातच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। नमस्कार, मी कैलास, आपण पाहत आहात विषयच भारी। आता या 10वीच्या निकालानंतर 11वीची प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे, महाराष्ट्र शासनाने यासाठी कोणते शासन निर्णय निर्गमित केलेत हे सुद्धा आपण पाहूया। तर 25 फेब्रुवारी 2025 रोजी राज्य शासनाने एक निर्णय जाहीर केला आहे, ज्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की येणारी 11वीची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती फक्त ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे। कोणत्याही ऑफलाईन पद्धतीनं यावेळी प्रवेश प्रक्रिया 11वीसाठीची होणार नाही असं शासनानं स्पष्टपणे जाहीर केल्याचं आपल्याला दिसून येते। आणि या प्रवेश प्रक्रियेदरम्यान गुणवत्ता, पारदर्शकता आणि एकसंधता यावरती भर देणार असल्याचं शासनानं सांगितलेलं आहे। आता सांगितल्याप्रमाणे ऑफलाईन पद्धतीनं जे होणारे प्रवेश असतील ते पूर्णतः अवैध ठरणार आहेत। तसेच व्यवस्थापन, अल्पसंख्याक आणि इनहाऊस कोट्याअंतर्गत जे प्रवेश होणार आहेत त्यासाठी सुद्धा एक स्वतंत्र शून्य फेरी शासनातर्फे घेतली जाणार आहे आणि या शून्य फेरीची नोंद सुद्धा संबंधित संस्थांना ऑनलाईन पद्धतीने करणं बंधनकारक शासनानं केल्याचं आपल्याला दिसून येते। आता या 10वीच्या निकालानंतर 11वीची जी काही प्रवेश प्रक्रिया असणार आहे ती नेमकी कशी असणार आहे याचाच आपण आता सविस्तरपणे आढावा घेणार आहोत। आज जो 10वीचा निकाल लागलेला आहे तो सर्वप्रथम कसा पाहायचा हे आपण जाणून घेऊया। यासाठी शासनाने काही वेबसाईट जाहीर केलेल्या आहेत, ज्यामध्ये results.digilocker.government.in यासोबतच sscresults.mkcl.org आणि sscresults.mahahscboard.in या 3 वेबसाईट आहेत ज्या शासनाने जाहीर केलेल्या आहेत। याच्यावरती आपण 10वीचा निकाल पाहू शकतो। आणि 11वीची जी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे ही 19 मे पासून सुरू होणार आहे आणि शासनाने अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ऑनलाईन सोडून इतर कोणत्याही प्रणालीद्वारे ही प्रवेश प्रक्रिया करता येणार नाही विद्यार्थ्यांना। आणि महाराष्ट्र शासनाने यासाठी एक रजिस्ट्रेशन पोर्टल जाहीर करणार असल्याचं सांगितलेलं आहे आणि हे पोर्टल एव्हाना सुरूसुद्धा झालेलं असेल। यासाठी 100 रुपयाची रजिस्ट्रेशन फी असणार आहे आणि निकाल जाहीर झाल्यानंतर तात्काळ विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात, अशा पद्धतीचे निर्देश शासनाने दिलेले आहेत। आता या 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस नेमकी कशी असणार आहे हे आपण पाहणार आहोत। तर या रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी एक वेबसाईट शासनाने दिलेली आहे, ती आहे 11thadmission.org.in ही वेबसाईट आहे। आणि या वेबसाईटवरती गेल्यानंतर सर्वप्रथम विद्यार्थ्यांना त्यांचं रहिवासी ठिकाण निवडायचं आहे आणि यानंतर जो मुख्य डॅशबोर्ड आहे याच्यावरती जाऊन विद्यार्थ्यांना न्यू रजिस्ट्रेशन म्हणजे नवीन विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करावं लागेल। आणि यामध्ये विद्यार्थ्याचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID यासह 10वीचा सीट नंबर, वर्ष, बोर्ड यासह इतर काही माहिती असेल ती पुटअप करावी लागेल। यासोबतच विद्यार्थ्याला त्याचा पासवर्ड जनरेट करावा लागेल याच स्टेपमध्ये आणि हा पासवर्ड एकदा जनरेट झाल्यानंतर तो जपून ठेवावा लागेल। यानंतर पुढचं जी स्टेप आहे याच्यामध्ये लॉगिन ID आणि ॲप्लिकेशन नंबर एक तयार करून घ्यायचा आहे। या लॉगिन ID आणि ॲप्लिकेशन नंबर तयार झाल्यानंतर तो एकदा एका बाजूला लिहून किंवा जपून ठेवावा लागेल विद्यार्थ्यांना। आणि फॉर्म भरायची पुढची जी स्टेप आहे याच्यामध्ये 2 फॉर्म विद्यार्थ्यांना भरावे लागतील, फॉर्म नंबर 1 आणि फॉर्म नंबर 2 असे 2 फॉर्म विद्यार्थ्यांना या 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी भरावे लागतील। फॉर्म नंबर 1 आहे तो कसा भरायचा आहे तर मुख्य डॅशबोर्डवरती जाऊन लॉगिन ID आणि पासवर्ड एकदा पुटअप केल्यानंतर विद्यार्थ्यांना तिथं काही माहिती विचारली जाईल। त्याच्यामध्ये विशेषतः पत्ता, पालकांचा फोन नंबर, व्यवसाय,
आदी माहिती विद्यार्थ्यांना तिथे भरावी लागेल। यासोबतच विद्यार्थ्यांना त्यांची कॅटेगरी निवडावी लागेल। याच्यामध्ये SC ST OBC EWS अशी काही विद्यार्थ्यांची जी काही कॅटेगरी असेल ती त्या ठिकाणी सिलेक्ट करावी लागेल। यानंतरची स्टेप आहे कागदपत्र अपलोड करण्याची। यामध्ये 10वीचं मार्कशीट, रहिवासी पुरावा, जात प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट जे काय असेल ते विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अपलोड करावं लागेल। आणि ही सर्व कागदपत्र अपलोड झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांची ऑनलाईन रजिस्ट्रेशन फी भरावी लागेल। आणि यानंतर फॉर्म नंबर 1 जो पूर्ण झालेला असेल तो लॉक करावा लागेल, सेव्ह करावा लागेल। यानंतर पुन्हा पुढची स्टेप असेल फॉर्म नंबर 2 भरण्याची। पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना लॉग इन करावं लागेल, रहिवासी ठिकाण टाकावं लागेल आणि यावेळी विद्यार्थ्यांना कॉलेजेसची यादी येणार आहे। ज्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांची जी काही आवडती कॉलेज असतील त्याची प्राधान्यक्रमानुसार आवडत्या कॉलेजची यादी एक विद्यार्थ्यांना तयार करावी लागेल आणि ती तिथं फायनल करावी लागेल, सबमिट करावी लागेल आणि यानंतर हा फॉर्म नंबर 2 सुद्धा सबमिट होईल। आता या प्रवेश प्रक्रियेसाठी एकूण 4 फेऱ्या शासनानं निर्धारित केलेल्या आहेत आणि एक शेवटची खुली फेरी असेल ज्याला एक कॉमन फॉर ऑल अशी एक फेरी आहे आणि या 4 ते 5 फेऱ्यांदरम्यान प्रवेश फायनल होईल असं सांगण्यात आलेलं आहे। तसेच या प्रवेश प्रक्रियेदरम्यान एकूण 3 ते 4 मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येणार आहेत आणि महाराष्ट्र बोर्ड आहे ते या मेरिट लिस्ट जाहीर करणार आहे। समजा विद्यार्थ्याला पहिल्या मेरिट लिस्टमध्ये नंबर नाही लागला तर पुढच्या मेरिट लिस्टमध्ये त्याला ॲप्लिकेशन करता येणार आहे। आणि यामध्ये एक महत्त्वाचा नियम असा सांगितलेला आहे की पहिल्या मेरिट लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकाचं कॉलेज जे विद्यार्थ्यानं टाकले तेच जर त्याला मिळालं तर ते मॅन्डेटरी कॉलेज असेल, ते कॉलेज त्याला घ्यावंच लागेल। त्यामुळे विद्यार्थ्यांना ही ऑप्शन फॉर्म भरताना काळजी घ्यावी लागणार आहे। आणि जोपर्यंत विद्यार्थ्यांना आपल्या अपेक्षित कॉलेज मिळत नाही तोपर्यंत 1 2 3 4 5 अशा पद्धतीने विद्यार्थी प्रत्येक फेरीमध्ये प्रयत्न करू शकतात। आणि 11वी ॲडमिशनच्या काही निर्धारित तारखा शासनाने जाहीर केलेल्या आहेत। याच्यामध्ये काही वेळेनुसार कदाचित बदलसुद्धा होऊ शकतात। मात्र सध्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन प्रोफाईल तयार करणं आणि विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम देणं किंवा ऑप्शन फॉर्म भरणं यासाठी 19 मे ते 28 मे 2025च्या दरम्यान ही सर्व प्रक्रिया राबवायची आहे। आणि 11वीचे वर्ग कधी सुरू होणार आहेत तर 11वीचं कॉलेज सुरू व्हायला साधारण 11 ऑगस्ट 2025ची तारीख शासनानं जाहीर केली आहे किंवा त्यामध्ये शासन निर्धारित करेल त्या दिनांकास 11वीचे वर्ग सुरू होतील अशा पद्धतीनं शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। तर पुन्हा या 11वीची सर्व प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे, ऑफलाईन पद्धतीनं कोणतीही प्रवेश प्रक्रिया होणार नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन पोर्टलवरती जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि सर्वच ही फॉर्मची प्रोसेस करून घ्यावी लागेल। सर्वच 10वीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 11वीच्या नवीन प्रवेशासाठी शुभेच्छा देतो आणि शासनानं एकंदरीत ही जाहीर केलेली निर्णय प्रक्रिया आहे किंवा 11वीसाठीची प्रवेश प्रक्रिया जी निश्चित केली आहे त्या संदर्भात आपल्याला काय वाटतं, तसेच अजून आपल्या इतर विद्यार्थ्यांसाठी काही सूचना आहेत का, सजेशन आहेत का, तसेच आपल्याला या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अजून काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। तसेच आमचं फेसबुक पेज विशेष भारी FB याला सुद्धा नक्की फॉलो करा। धन्यवाद।